नमस्कार मित्रांनो, मंडळ आपला आभारी आहे या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत। तर मित्रांनो, आज होती आपली फर्स्ट टिफिन दिला होता सकाळी, पण दुपारी आपण लवकर जेवल्यामुळे आता लागले भूक। आता आपण घरी आलोय, 3:15 वाजले। आता मस्तपैकी जरा मॅगी वगैरे करू। आता येताना आपण मॅगी वगैरे आणली आहे आणि तुम्हाला मी दाखवतो आज आम्ही कशी मॅगी बनवतो हे आता तुम्हाला मी दाखवणार आहे। आणि आदेश पण आता येईल थोड्या वेळात। आदेशची मॉक ट्रेनिंग असल्यामुळे त्याला थोडा वेळ होणार आहे आज, तर तोपर्यंत आपण मॅगी बनवू। मित्रांनो, ही आहे मॅगी। 2 मॅगी आणल्या होत्या आणि कांदा आणि टोमॅटो आपण आता टाकून घेतला आणि आहे हा मॅगी मसाला। आता आपण यामध्ये पाणी टाकू, 10 मिनिटं याला व्यवस्थित शिजू दे। पाहू शकता मित्रांनो, आदेश पण आता घरी आलाय। अशी झाली आहे मित्रांनो मॅगी। तर मित्रांनो पाहू शकता आपली आता मॅगी रेडी आहे। खूप वास भारी येतोय। आपण आता मित्रांनो या मॅगी खायला पाहू शकता। आता आपण मॅगी वगैरे खाऊन घेऊ। आजीला आपण बोलवलंय, आजी पण आज आहे घरी, आजीला आपण बोलूया। तर मित्रांनो खूप छान झाली होती मॅगी। आम्ही दोघांनी खाल्ली, सोबत आजीनं पण खाल्ली। तर आता आपण थोडा वेळ आराम करू, कारण माझी लागले दाढ दुखायला। थोडा वेळ आराम करू आणि संध्याकाळी जाऊ आपण चौकामध्ये विठू माऊलीचं दर्शन घ्यायसाठी। तर आपण भेटू संध्याकाळी। तर मित्रांनो आता आराम वगैरे करून उठलोय। दाढ खूप दुखत होती, त्यामुळे झोप तर काय लागली नाही। आता मस्त वगैरे चहा वगैरे पिऊ आणि आपल्याला जायचंय विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेऊन येऊ। बरेच दिवस तिकडे आपण गेलेलो नव्हतो। तर माझ्यासोबत आहेत, पाहू शकता आदेश पण आहे, सूर्य भाऊ पण आहेत। आता आम्ही 3 जण जाणार आहोत। आता आम्ही जवळच असल्यामुळे ट्रिप्स जातोय, पाहू शकता सूर्य भाऊ पण आहे, आदेश पण आहे। ट्रॅफिक जमलं आहे बघा, कारण का इथून शॉर्टकट रस्ता जातो, त्यामुळे पाहू शकता एक 15 ते 20 मिनिटात आपण पोहोचणार आहोत तिथे। तर मित्रांनो आता आपण विठ्ठल रुक्माई मंदिरापाशी आलोय आणि आता आपल्याला आतमध्ये जायचंय। पाहू शकता विठ्ठल रुक्माई मंदिराच्या इथेच कराटे क्लासेस सुद्धा असतात। मुलं इथे प्रॅक्टिस करत आहेत आणि असं हे पुढे विठ्ठल रुक्माई मंदिर आहे। आता आपण दर्शनासाठी मंदिरात जात आहोत। खूप दिवसांनी आलो। खूप दिवसांनी आलो मित्र, कारण आपल्याला तेवढा टाईम पण नसायचा आणि बरेच दिवस झाले इथे आलो नव्हतो आपण। आदेश वगैरे इथे थोड्या वेळ बसलाय, तिथे आपण पण इथे बसायचं। आता थोड्या वेळ आराम करू, कारण मंदिरामध्ये आल्यानंतर जो आनंद आहे तो बाकी कुठे गेल्यानंतर मिळत नाही। तर मित्रांनो आता आपलं दर्शन वगैरे झालं आहे, मंदिराच्या परिसरामध्ये बसू आपण, कारण मंदिराचा परिसर हा पूर्णपणे शांत असतो
आणि मनाला अगदी आनंद देणारा असतो, पाहू शकता. इकडे बॅक साईडला इथे आपण सुरुवातीला प्रॅक्टिस करायचं इथे मला दाखवतो. आता इथे काम चालू आहे रिनोव्हेशनचं. पहिलं मी दाखवलं होतं एकदा पहिल्या व्हिडिओमध्ये एकदा. आता इथे नवीन सभागृह व्यवस्थित बांधण्याचं काम चालू आहे. इकडे जानुबाई माता मंदिर आहे हिंजवडी, पाहू शकता. इथलं पण दर्शन घेऊन जाऊ. खालती जागा आहे मंदिराच्या परिसरामध्ये, पाहू शकता. इथे मुलं खेळतसुद्धा आहेत. तर मित्रांनो पाहू शकता, ही आपली आता जी मुलं खेळत होती खालती ती पाहू शकता गाईज. इथे मंदिराच्या परिसरामध्ये लहान मुलांचे क्लासेससुद्धा आहेत कराटेचे. पाहू शकता मित्रांनो, आपले मित्र सोनूभाऊ खोपडे सुद्धा आलेले आहेत. तर मित्रांनो आता आपलं दर्शन वगैरे झालं आहे, पाहू शकता. सोनू खोपडे पण सोबत आहेत, आदेश पण आहेत, सगळे पण आहेत. तर आता आपण थोडा वेळ कराटेचा क्लासेस आहे इथे चालू, पाहू शकता इथे. तर ते आता थोडा वेळ आम्ही पाहिले, खूप भारी क्लासेस चालू आहेत. लहान मुलं आहेत सर्व आणि त्यांचे शिक्षक त्यांना एकदम प्रॉपर शिकवत आहेत. तर आता आपण थोडा वेळ इथे बसलो. मंदिरामध्ये आल्यानंतर मनाला प्रसन्नता ही वेगळीच मिळते, कारण तर वातावरण पण खूप भारी असतं, त्यामुळे खूप भारी वाटतं इथे. त्यामुळे म्हणलं आज घरीच होतो तर चला मंदिरामध्ये जाऊन येऊ, आणि आपली मित्रमंडळी पण होती सोबत, त्यामुळे अजून भारी. आता आपल्याला तर जायचं आहे घरी. आता आपण दर्शन वगैरे घेऊन, आपला मित्रसुद्धा तिथे आला होता सोनू, तर त्याला पण आपण भेटलो, थोडा वेळ बसलो. त्याच्यानंतर तिथे थोडा वेळ कराटेचे क्लासेस चालू आहेत ते पण पाहिले. खूप भारी वाटलं, कारण मंदिरामध्ये गेल्यानंतर जो आनंद येतो, मनाला शांती येते, ती मंदिरामध्येच येते का. तर खूप भारी वाटलं तिथे जाऊन. आता आपण फायनली घरी आलो आहे. आता आपल्याला थोडं जेवण वगैरे करायचं आहे, आपण भेटू थोड्याच वेळात. मग अशी आपण मंदिरामध्ये गेलो, दर्शन वगैरे घेतलं आणि आपण आलो, थोडा आराम केला, जेवण वगैरे बनवलं. आता आपण जेवण करून घेऊ. पाहू शकता आदेश पण आहे इथे, आणि आपल्याला करायचा व्हिडिओ एडिट. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.